जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि या घटकामध्ये नेमका कट ऑफ किती जाईल, टॉपरला किती मार्क आहे आणि कास्टनुसार कट ऑफ किती लागू शकतो, महिलांचा कट ऑफ किती लागू शकतो, होमगार्ड कट ऑफ किती लागू शकतो, पोलीस पाल्य किती लागू शकतो, भूकंपग्रस्त किती लागू शकतो, त्यानंतर सर्वसाधारण किती लागू शकतो, माजी सैनिक किती लागू शकतो, या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि जवळपास तुम्हाला कट ऑफ आपण सांगणार आहोत। तर पहा, विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले लेखीचे पेपरचे मार्क आहे आणि लेखी प्लस ग्राउंड मिळून तुम्हाला एक्झॅक्ट किती मार्क पाहिजे त्यानुसार आपण तुम्हाला कट ऑफसुद्धा सांगणार आहोत। तर पहा, त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। तिथे हे यादी तुम्हाला मिळून जाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवर। तर टेलिग्राम सर्वांनी जॉईन करा। बघा, 68 मार्क आहे, 50 मार्क आहे, 45 मार्क आहे, 68 मार्क आहे, 50 आहे, 78 आहे। त्यानंतर पुढे बघा 73, 76, 79, 50 गुण आहे, 77 गुण आहे, 59, 74, 59, 77, 57, 69, 70, 73, 78, 46, 72, त्यानंतर 75 मार्कवाला विद्यार्थी आहे, 80 वाला विद्यार्थी आहे, 70, 72। त्यानंतर पुढे जर आपण बघायला गेलो तर 68 मार्क आहे, 85 वाला विद्यार्थी दिसतो आपल्याला, 76 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 62 गुण घेणारा विद्यार्थी आहे। त्यानंतर 72, 78, 71, 83 गुण घेणारा विद्यार्थीसुद्धा आहे, 88 गुण घेणारा सुद्धा विद्यार्थी आहे। त्यानंतर बघा 87 गुण घेणारा विद्यार्थी आहे, 81 गुण घेणारा विद्यार्थी आहे। पुढे जर आपण बघितलं तर नेक्स्ट पेजवर तर 89 वाला विद्यार्थी दिसतो आहे, 84 वाला विद्यार्थी आहे। आणि बघा लागोपाठ चेस्ट नंबर सारखे मार्क, ठीक आहे। त्यानंतर बघा 77 गुणवाला विद्यार्थी आहे, 83 आणि 79 वाला विद्यार्थी आहे। पुढे जर बघितलं आपण तर 81 गुणवाला विद्यार्थी आहे, 86 गुणवाला विद्यार्थी आहे, 76, 74 गुणवाला विद्यार्थी आहे। पुढे जर आपण बघितलं तर 86 गुणवाला विद्यार्थी आहे। आता बघा आपण महिला उमेदवारांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे ते सुद्धा आपण तुम्हाला सांगतो आहे, आणि पुरुष उमेदवारांना म्हणजे सर्वसाधारणमधून किती मार्क पडले ते सुद्धा तुम्हाला सांगतो आहे। तर बघा, यामध्ये जे शेवटचे जे चेस्ट नंबर आहे ते महिलांचे मार्क आहे। तर महिलांमध्ये 86 गुणवाली महिला विद्यार्थी दिसते, आणखी 86 वाली आहे, म्हणजे महिलांनासुद्धा चांगल्या प्रकारे मार्क पडलेले आहे। तर पहा, इथे जर आपण कट ऑफ जर बघितला तर ज्यांना 85 प्लस किंवा 86 प्लस मार्क आहे सर्वसाधारणमध्ये ते एकदम सेफ झोनमध्ये जातील। आणि महिला उमेदवारांनासुद्धा 75 किंवा 80च्या आसपास किंवा 80 प्लस मार्क असतील त्या सेफ बसतील, कारण की जागा इथे कमी आहे। इथे जवळपास 93 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिलेली आहे। आणि ही जी यादी आहे ही आहे सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई ड्रायव्हर या पदासाठी आहे। चालक पोलीस शिपाई भरती 2022-23ची लेखी परीक्षेची गुण आहे। 10/8/2024ला ही यादी जाहीर झालेली आहे आणि 9 तारखेला हा लेखी पेपर झालेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना आपण सांगितलेले आसपास मार्क असतील त्यांनी आपले एकदम तयार राहायचं आहे आणि तुमचं इथे होऊन जाईल, कारण की जागा इथे मला वाटते कमी जागा आहे, 8 की 9 जागा असतील, 93 विद्यार्थी क्वालिफाय झाले आहेत। तर कट ऑफ इथे ॲव्हरेजच जाईल, कारण की ग्राउंड जवळपास 44 पुरुषांचं सर्वसाधारणमध्ये सेफ झोनमध्ये म्हटलं जातं आणि लेखी जवळपास तुमचं 85च्या वर असतील, तर तुमचं इथं सेफ झोनमध्ये 85 ते 90% जाऊ शकतं। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच।